नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण इथे कमळासन बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप छान अशी व्हिडिओ होणार आहे आजची आपली। ही कमळासनची व्हिडिओ आहे। इतकी सुंदर वाटते। याच्यामध्ये तुम्ही आपले देव किंवा समई वगैरे असं काही ठेवू शकता। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास। इथं मी 7.5 बाय 7.5 बायचा एक स्क्वेअर फॉर्म शीट कट करून घेतलेली आहे। त्याच्यावर एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तर असे 3 मी कट करून घेतलेले आहेत। आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे, खाली आपण फॉर्म शीट, त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिक असं ठेवून त्याला आपण चारी बाजूने स्टिच करणार आहे। फक्त थोडंसं अंतर ठेवून आपण स्टिच करायचं आहे, कारण का आपल्याला पलटी करायची आहे ते, त्याच्यामुळे। इथं मी थोडी जागा शिल्लक ठेवलेली आहे पलटी करण्यासाठी। साईडचं शिल्लक राहिलेलं कापड आपण इथं कट करून घेऊयात आणि आता आपण याला पलटी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पलटी करून त्याला आपण टोकं, त्याची जी आतमध्ये टोकं आहेत ती बाहेर काढून घ्यायची आहेत व्यवस्थित, म्हणजे आपला स्क्वेअर हा तयार होईल। आणि जो आपला ओपन पार्ट आहे तो आपण इथं आता स्टिच करून घेऊयात। हा आपला मेन बेस तयार झालेला आहे कमळासनचा। आता त्याला आपण चारी बाजूनी लेस लावून घेऊयात। लेस तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही लावू शकता। मी इथे गोल्डन प्लेन लेस लावलेली आहे। अशा पद्धतीने इथं मी लेस लावून घेतलेली आहे पूर्ण। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक कॅनव्हास घ्यायचा आहे आपल्याला इथे, आणि 2.25 इंचावरती त्याची मार्किंग करायची आहे आपल्याला। फोल्ड करून कॅनव्हास घेतलेला आहे मी इथं, आणि इथं 2.25 इंचावरती आपण मार्किंग करून तिन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची आहे। जसं व्हिडिओ दाखवलं आहे तशा पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेऊयात, कारण आपल्याला याचा एक सर्कल बनवायचा आहे त्याच्यासाठी। इथं मी 2.25 इंचावरती कटिंग करून घेतलेला आहे। आता तो आपल्याला काय करायचा आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती तो ठेवून घ्यायचा आहे, आणि त्याला चारी बाजूने पूर्ण गोल अशी शिलाई मारून घ्यायची आहे। इथं मी पूर्ण अशी गोल शिलाई मारून घेतलेली आहे। आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपण इथं कट करून घेऊयात। आपल्याला याला पलटी करायचं नाही आहे, कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा पलटी। आता जो पाठीमागचा जो आपला अस्तरचा भाग आहे ना, तो थोडासा कट करून आपण त्याला पलटी करून घ्यायचा आहे, आणि जो आतमध्ये मेन फॅब्रिक आहे त्याला बाहेर काढून कॅनव्हास आतमध्ये टाकायचा आहे, कारण तो बेस आपला खाली जाणार आहे, खालच्या साईडला जाणार आहे, आणि फिनिशिंग चांगली येते, त्याच्यामुळे आपण हा पर्याय निवडलेला आहे। नाही तर तुम्ही असं पलटी, जसं आपण स्क्वेअर पलटी केला तशा पद्धतीने करू शकता, पण हा पीस मला खूप आवडतो। अशा पद्धतीने करत जा, खूप छान वाटतं, फिनिशिंग खूप छान येते। आता इथं आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत, तर यासाठी मी इथे काय केलेलं, फोल्डेबल कॅनव्हास घेतलेला आहे फोल्ड करून। आता इथे आपल्याला उंचीला 3 इंच घ्यायचं आहे, आणि 3 इंचाचा आपल्याला इथं मिडल काढून घ्यायचं आहे 1.5 इंचावरती। 3 इंचावरती आपण इथं लांबी घेतलेली आहे त्याची, आणि त्याच्या पुढे आपण 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता लांबीला आपल्याला 1.5 इंच परत एक मार्किंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवला तशा पद्धतीने मी इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। आता परत आपल्याला आतमधल्या साईडला 1.5 इंचावरती पुन्हा एक मार्किंग करून घ्यायची आहे। पाकळीचा शेप देण्यासाठी आपण करत आहोत हे। अशा पद्धतीने मी 1.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने मी इथं या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। इथं आपल्याला 12 पाकळ्या लागणार आहे। मी 6च्या अशा 12 पाकळ्या तयार केलेल्या आहेत तिथे। आता आपल्याला काय करायचे आहे, तिथे सॅटनचा कपडा घेऊन त्याच्यावरती मी 2 कपडे सेम सॅटनचेच घेतलेले आहेत। तुम्ही वेगळा अस्तरला घेऊ शकता, मी अस्तरला सॅटनच घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने एकावर एक सॅटनचा कपडा ठेवून आपण त्याला स्टिच करून घ्यायचं आहे, आणि खालची साईड आहे ती आपल्याला ओपनच ठेवायची आहे पलटी करण्यासाठी। जसं व्हिडिओत दाखवले तशा पद्धतीनेच तुम्ही पलटी करा। खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये हे आपले पाकळ्या तयार झालेल्या आहेत। अशा आपल्या टोटल 12 पाकळ्या तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पाकळ्या आपण जो सर्कल तयार केलेला आहे त्याच्यावरती आपण त्याला सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। 6 पाकळ्या आपल्याला पहिला आपण स्टिच करून घेऊयात। थोडंसं 1.5 इंच जागा सोडून आपल्याला आता ते स्टिच करून घ्यायचे आहेत। बघा किती फिनिशिंगमध्ये मी स्टिच करत आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने स्टिचिंग करा। खूप सुंदर असं आपला कमळासन तयार होतो बनवून। 6 पाकळ्या मी अशा पद्धतीने लावलेल्या आहेत।
अशा पद्धतीने आपण एक एक पाकळी व्यवस्थित स्टिच करून घेतलेली आहे. आता आपण त्या 2 पाकळ्यांच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपण आपली 6वी पाकळी अटॅच करून घ्यायची आहे. ज्या 6 पाकळ्या आहेत त्या आपण अशा 2 पाकळ्यांच्या मध्ये अटॅच करून घ्यायच्या आहेत. ती छान वाटते बघा. अशा पद्धतीने मी ते सर्व पाकळ्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. एकदम फिनिशिंगमध्ये आलेल्या आहेत आपल्या सर्व पाकळ्या आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे बघा. कलर पण खूप छान आहे आपला. अशा पद्धतीने मी ते सर्व पाकळ्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. किती फिनिशिंगमध्ये आलेलं आहे आपला. आता आपण काय करायचं आहे, मेन बेस घ्यायचा आहे, त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे पहिला आपल्याला. अशा पद्धतीने मिडल काढून घेतलेला आहे मी आणि कमळाचा पण मिडल काढून आपण त्याला सर्कल शेपमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे. आता मी इथं सर्कल शेपमध्ये स्टिच करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला जी आवडेल ती लेस लावून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. इथं मी पिवळ्या कलरची लेस स्टिच करून घेतलेली आहे. मला ती आवडली म्हणून मी पिवळ्या कलरची लेस स्टिच करून घेतलेली आहे. खूप सुंदर वाटतं असं आपलं कमळ असं ना शिवायला अगदी सोपं आहे. खूप छान वाटतं आणि याची सध्या मागणी खूप आहे. ही ट्रेंडिंगमध्ये चालू आहे कमळ आसन. याच्यामध्ये तुम्ही भरलेला कलश, देव किंवा तुम्ही असं समई वगैरे पण ठेवू शकता तुम्ही. बघा किती छान वाटतं आहे. परमेश्वराची मूर्ती याच्यामध्ये खूप सुरेख दिसते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून हे परचेस करायचे असतील तर खूप रिजनेबल रेटमध्ये आहे. मी हे नवीनच तयार केलेलं आहे स्टार्टिंगलाच, तर ह्याचं रेट खूप कमी असणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मला डायरेक्ट DM करा, मी तुम्हाला याचे रेट सांगून जाईन. आपल्याकडे बल्क ऑर्डरमध्ये पण आपण कमळ आसन किंवा कोणतेही आपण कस्टमाइज केलेले ऑर्गनायझर देऊ शकतो आपण. जर तुम्हाला हवे असतील, तुम्हाला जर हळदी कुंकासाठी वाण म्हणून काही द्यायचं असेल तरी तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. अशा पद्धतीने आपलं हे कमळ आसन एकदम छानपैकी रेडी झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.